नियोजन अतिशय सुंदर असं नियोजन सर. आपण माणगावचा एक राखीव खेळाडू आपण इकडे पाठवणार आहोत. पहिला पॉवर प्लेचा हा पहिला षटक आणि गोलंदाज नाव वैभव आणि फलंदाज आहे आघाडीला गेलेला तिकडे स्ट्राईक साठी आहे तो मात्र राज आणि नॉन स्ट्राईकला आमचे मित्र सुनीलजी पवार सर. पाहणार आपण एक अटीतटीचा सामना रखरखत्या उन्हामध्ये. चेंडू मात्र आहे तो वैभवजींकडे. पहिला चेंडू पॉवर प्लेचा हा पहिला आणि हलकासा पुश केलेला मात्र या ठिकाणी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. या ठिकाणी या पोलादपूर संघाची एक सुरक्षित सुरुवात म्हणावी लागेल. निश्चितच सर अतिशय सुंदर सकाळपासून आम्ही पाहतोय महाडचा संघ. आम्ही इथे आल्यानंतर सुद्धा एक वेगळी उर्मी एक वेगळी चेतना या मैदानावर आल्यावरती नक्कीच मिळाली. का मिळणार नाही, मैदानच त्या पद्धतीचं या पेडनगर परिषदेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. अगदी सर त्या नावातच इतका जोश आहे. आणि हा मात्र निर्धाव चेंडू अतिशय सुरेल अचूक टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज मात्र बीट झाला आणि धावसंख्या मात्र स्थिरावली. पुढचा चेंडू मारा करतोय तो वैभव. आता मात्र सुनील पवार स्ट्राईकला जातात. ते मात्र एक चांगले फलंदाज पोलादपूर तालुक्यातलं एक उमदाचं व्यक्तिमत्व आहे सुनील पवार म्हटलं की. आमचे जवळचे मित्र आहेत. आम्ही एकत्र खेळत असतो. मॉर्निंग युनिटी नावाचे आमचे एक संघ आहे सर. बशीर चिचकर मैदान असंच मोठं मैदान आहे. आणि आता मात्र वैभव अतिशय उंच हवेत चेंडू मारलेला हा मात्र जातो डोक्यावरून पण षटकार सीमा पार. पहिला षटकार आलाय सुनील पवार सरांच्या बॅट मधून. खणखणीत दणदणीत असा षटकार. क्या बात आहे. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि या 7 धावेने मात्र धावसंख्या आता मात्र 7 बिनबाद 7. पुन्हा एकदा वैभव. हा एक उंच चेंडू मात्र या ठिकाणी मात्र झेल होतो का पाहूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र हा झेल सोडतात. मित्रांनो जीत पकडो कॅच और जीतो मॅच असं समीकरण असतं नेहमीच. आणि नक्कीच सुनील पवारांचा कॅच आपण हा मिस केलेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवर तयार आहेत वैभव. हो आता मात्र अतिशय सुरेल चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती बिनबाद 8. अतिशय सुंदर सुरेल सुरुवात. सर जीवनदान कसा असतो बघा. काल आपण एक मॅच पाहिली. राठोड सर या ठिकाणी खेळत होते आणि 0वर त्यांना जीवनदान मिळाला आणि तदनंतर त्याने 43 धावांची बहुमोल खेळी या मैदानावर केली. निश्चितच क्रिकेटच सर तो खेळ आहे. असा अनिश्चिततेचा खेळ आहे. झेल सोडला तर काय मॅच सोडल्यासारखं आहे सर. निश्चित आता सुनील पवारांचा तुम्ही कॅच सोडलाय. एक षटकार ज्यांनी मारलेला आहे. पहिल्या षटकात हे पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकांत ती धावसंख्या मात्र आहे ती बिनबाद 9. अतिशय सुरक्षित अशी ही सुरुवात. 3 षटकांचा सामना चालू असलेला सामना आहे तो माणगाव विरुद्ध पोलादपूर या 2 बलाढ्य संघामध्ये. आमचे मनोज शिंदे सर पडद्यामागचे कलाकार म्हणून ही स्पर्धा यशस्वीतेच्या दृष्टीने त्यांचं बहुमोल योगदान संपूर्ण 2 दिवसच नाही त्याही अगोदर जे काही नियोजन आहे ते नियोजन आठवडाभर नियोजन मग ते लॉट्स असो किंवा टीम कॉल असो सगळ्या पद्धतीची भूमिका ते व्यवस्थितरित्या बजावत आहेत. नक्कीच सर आम्ही सुद्धा त्यांना पाहतोय. शिंदे सरांना प्रत्येक वेळेस फोन करून आमच्या टीमची विचारपूस करणार. सर कुठपर्यंत आलात, वेळेत येतात का संघ, याची सगळी धुरा त्यांच्या पडद्यामागचे कलाकार आपण म्हटलात. खऱ्या अर्थाने हेच कलाकार सूत्रधार असतात जे अशा मोठ्या टुर्नामेंट यशस्वीरित्या पार पडतात. त्याचे कारणच ते असतात. पडद्यामागचे सूत्रधार महत्वाचे आहेत सर. आता मात्र नवीन सुरेंद्र मनवे बरोबर ना. सुरेंद्र मनवे हे देखील आमचे मित्र आहेत. अलिबागला कॉलेजला असताना मी त्यांना सिनियर होतो. दुसरं षटक आणि हा मात्र फिरकावून दिलाय. फाईन लेगच्या दिशेने जातोय मात्र खणखणीत दणदणीत षटकार. छत्रपतींचा छावा येतात मात्र 6 धावा. 6 धावा. निश्चितच शिंदे सरांचा आपण नामोल्लेख केला पण त्याही अगोदर एक महत्वाचा नामोल्लेख करायला लागेल. कारण हे स्टेज असेल, युट्यूब लाईव्ह असेल, कॉमेंट्रेटर्स किंवा संपूर्ण ही साऊंड सिस्टीम आणि एकंदरीत प्रत्येक गोष्ट
पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण होते की नाही हे जे पाहत आहेत ते आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी अर्थात नितीन वर्तक सर, त्यांची भूमिका देखील या स्पर्धेसाठी महत्वाची आहे. स्पर्धा यशस्वी पार कशी पाडेल हे मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये चोख जी कामगिरी ती चोख कामगिरी बजावून ते या ठिकाणी पाहत आहेत. काल संपूर्ण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि आज देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत चोख या ठिकाणी व्यवस्था ते पाहत आहेत. त्यांना देखील तितकेच धन्यवाद द्यावे लागतील. नक्कीच सर, नितीन वर्तक सर आमचेही चांगले मित्र आहेत आणि खरं तर आपण बघतोय की ही टुर्नामेंट मी आल्यावरती पण मगाशी म्हटलो की अगदी इंटरनॅशनल लेवलला खेळायला आल्यासारखं तो एक फील्ड वेगळा आला या ठिकाणी. आता मात्र सुरेंद्र मनवे अतिशय सुरेल अचूक टप्प्याचा चेंडू आहे आणि आता मात्र जीवदान मिळालेले ते सुनील पवार. हा मात्र पुन्हा एकदा पनिश केलेला आहे, पनिशमेंट केलेलं आहे या चेंडूला. षटकार, खणखणीत दणदणीत षटकार सुनील पवार यांच्या बॅटमधून निघालेला. 6 धावांनी धावसंख्येत भर, मात्र धावसंख्या होती ती बिनबाद 24. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल पोलादपूर संघाची. पवार सरांना पुन्हा एकदा सुरेंद्र मनवे आणि एक पोझिशन घेऊन ठेवलेली आहे, मात्र या ठिकाणी पंच वाईड स्क्वेअर घोषित करतात. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला हा चेंडू होता आणि म्हणून पंच यांनी स्क्वेअर दिलेला आहे. धावसंख्या मात्र 1 नि वाढली, धावसंख्या मात्र 25. पुन्हा एकदा एक वेगळी पोझिशन, एक वेगळी खेळी सुनील पवारची आम्ही नेहमीच बघत आलोय आणि मात्र आणि हळावचीत. क्या बात आहे, अचूक असा थ्रो होता आणि हा पहिला धक्का मात्र धावचीत होताना सुनील पवार सर आमचे मित्र तंबू मध्ये परततात आणि नवीन फलंदाज मात्र अमर. खर तर सर मला वाटतं की दरवर्षी एक असं टुर्नामेंट शिक्षकांसाठी आयोजित व्हावेत, कारण कसं आहे शिक्षक म्हटलं की थोडंसं आता नाही म्हटलं तरी स्ट्रेसफुल असतो, थोडंसं कामाचा ताण आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी हे आपण बघत असाल की प्रत्येक शिक्षकाची शरीरयष्टी पाहिलीत. निश्चितच आपण सूचना करू संचालक मंडळाला की दरवर्षी ही स्पर्धा शिक्षकांसाठी तुम्ही भरवा आणि त्या निमित्ताने काय होईना 15 तालुक्यातील सगळे शिक्षक बंधू हे या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतील. नक्कीच सर, खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षकांसाठी ही चांगली पर्वणी आहे. खेळ हा मी नेहमीच म्हणतो षटक मला थोडे खेळ त्याचा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे सर. मी नेहमीच म्हणत असतो, कारण माझ्या बाबतीत तर मी सांगतो, मी नेहमी म्युझिक इज अ हार्ट ऑफ माय लाईफ बिकॉज आय एम अ सिंगर आणि इज अ पार्ट ऑफ माय लाईफ. निश्चितच क्रिकेटला वयाची मर्यादा नसते, क्रिकेटच नाही कुठल्याही खेळाला वयाची मर्यादा नसते, पण आपलं शरीर मात्र तरुण असायला हवं. नक्कीच सर, शरीर तरुण मन तरुण असलं. विशाल आता मात्र ना एकदा बॉलिंग मार्कवर. हा क्या बात आहे. कस इथं मात्र अचूक क्षेत्ररक्षण होतंय पाहायला मिळते आपल्याला. अमरच्या बॅटमधून निघालेला हा 1 धाव. विशालचा पुढचा चेंडू आता मात्र सामना करणार अमर. बीट होतोय फलंदाज, मात्र यष्टीरक्षक आपले चोख कामगिरी बजावतोय. निर्धाव चेंडू मात्र जातोय. विशाल एक सर माणगावचा अतिशय आपण उभारता खेळाडू म्हणून झाला. अतिशय सुंदर अशी खेळी त्याची, मगाशी मात्र फसला तो. हा क्या बात है. लेग कटरचा हा चेंडू, मात्र बल्लेबाज मात्र या ठिकाणी बॅटर मात्र बीट होत आहेत. विशालचा हा लेग कटर होता. क्या बात है. पुढचा चेंडू विशालचा मारा करतोय तो अमरला. पुन्हा एकदा इथं मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे आणि दुसरा धक्का अमरच्या स्वरूपामध्ये पोलादपूर संघाला. तिथं मात्र आता नवीन फलंदाज आलेत पोलादपूर संघाचे ज्ञानेश्वर. क्या बात आहे. नावामध्येच काय बघा, आणि ते स्वतः ज्ञानदान करतात असे ज्ञानेश्वर मैदानात मात्र
आता काय करता ते पाहणार होता, पण समोर मात्र आहे तो एक बलाढ्य असा गोलंदाज विशाल. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विशालने हे शेवटचं षटक मात्र थोडस पोलादपूरसाठी महागडं म्हणावं लागेल. निश्चितच हो. विशालचा पुढचा चेंडू आणि सलग हा मला असं वाटतं चौथा चेंडू, जो इथं मात्र बाईच्या स्वरूपातले 4 धावा. क्या बात आहे. पंचांची ऍक्शन बघायला गेले तर निश्चितच रखरखत्या उन्हात सुद्धा पंचांचा उत्साह कायम आहे. अंपायर्सना कॉल असेल नेक्स्ट मॅच आपण दुसऱ्या इनिंगने खेळवा. 32 धावांचं या ठिकाणी धावा झाल्यात आणि 33 धावांचं माफक आव्हान मात्र माणगाव संघासमोर. 18 चेंडू आणि 33 धावा. आता कळणार आहे आपल्याला. तळा आणि महाड टॉस साठी यायचं आहे. तळा संघ आणि महाड संघ. तळा संघ अजून दिवसभरात एकही मॅच खेळला नाही, त्याच्यामुळे त्यांना लगातार 2 मॅच खेळायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपला फिटनेस ठेवा. मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आपण ह्या सामने हे चालू आहेत. हॅलो. 3 संघ निश्चित झालेत सेमीफायनल साठी. मुरुड आहे, काल मुरुड आणि पेण हे 2 संघ क्वालिफाय झालेत आणि आज कर्जत क्वालिफाय झालाय. आणि उर्वरित सी गटामध्ये श्रीवर्धन, तळा की महाड प्रश्नचिन्ह आहे. कोण संघ सेमीफायनल अर्थात पेण संघाबरोबर खेळणार. फर्स्ट सेमीफायनल मुरुड आणि कर्जत असं असेल आणि सेकंड सेमीफायनल पेण आणि श्रीवर्धन, तळा, महाड या संघातून क्वालिफाय होणाऱ्या संघाबरोबर असेल. निश्चितच शेड्यूल आपलं क्लिअर आहे. रखरखत्या उन्हात आपण पाहतोय आमचे शिक्षक बंधू एक मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी मात्र खेळतात. खेळाडूंना विनंती राहील की पाणी भरपूर प्या. उन्हाचा प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय आणि मैदानात तर तो त्रास आणखी होणार आहे, त्याच्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. तळा या टॉस साठी, कारण या अगोदरचा मॅच आपला होता परंतु आपण या ठिकाणी उपस्थित नसल्या कारणाने त्याच्यानंतरचा पुढचा मॅच या ठिकाणी आम्ही खेळवतोय. तरी आपल्यास विनंती आहे की आपण टॉस साठी या. तळा संघ आणि महाड संघ. कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय. महाड संघाचे कॅप्टन, तळा संघाचे कर्णधार. तळा संघाचे कॅप्टन देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. महाड संघ कॅप्टन संजय घाडगे. चला स्पीडअप करा, कारण अजून आपल्याला 5 मॅच खेळायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून संयोजकांना सहकार्य करा. तळा संघ कॅप्टन या टॉस साठी. तळा संघाचे कॅप्टन विजय येळवे माझ्याबरोबर जोडलेत. प्रश्न असेल त्यांना. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलाय. सकाळचं सत्र आणि मला वाटतं दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी खेळण्याची संधी मिळते. तर एक चांगली सुवर्ण संधी सर्व शिक्षक बंधूंना पेण शिक्षक सोसायटी मार्फत उपलब्ध करून दिली आहे. तर या मैदानाबद्दल, त्याचप्रमाणे आयोजन असेल, आयोजन आणि संचालक मंडळ याबद्दल आपण सर्वप्रथम काय सांगाल? पेन पतपडीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने या ठिकाणी आमच्या पेन सोसायटीच्या शिक्षक सभासद बांधवांसाठी या संचालक मंडळाने ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे ती एक आनंदाची पर्वणी आहे. आज मानसिकदृष्ट्या ताणतणाव आमच्या शिक्षक बांधवांवरती खूप आहे आणि या ताणतणावातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी असा एखादा उपक्रम की जो मोकळे मनाने जगता यावा. आणि क्रिकेट हा खेळ असा आहे की खेळ म्हटलं की त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती आली आणि खेळाडू वृत्तीमध्ये सर्व काही पचवण्याची ताकद ही आपल्याला डेव्हलप करायची असते. जशी विद्यार्थ्यांमध्ये करतो तीच वृत्ती आपल्यामध्ये सुद्धा होणं फार गरजेचं आणि त्या अनुषंगाने ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा
आपल्या शिक्षक बांधवांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी निश्चितच मदत करेल आणि इथून पुढे त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते ताजेतवाने होऊन जातील अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. निश्चितच संचालक मंडळातील बरेचसे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की हे पहिले पर्व आहे, असेच पर्व पुढील वर्षी त्याच्या पुढील वर्षी व्हावेत आणि आम्हा 15 तालुक्यातील जे शिक्षक बांधव आहेत ते शिक्षक बांधवांना आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करावा. टॉस केला जातोय तळा आणि महाड या दोन संघादरम्यान. कॉल तळा. टॉस जिंकले तळा संघाने. आपला पहिलाच मॅच आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेणार आहे. 3 षटकाची मॅच आहे. किती धावांपर्यंत मजल मारणार? ओके, बघूया. आम्ही संघ घेऊन या ठिकाणी खेळण्यासाठी आलोय आणि खेळण्याची उमेद घेऊनच खेळणार आहोत. त्याच्यामुळे जिथपर्यंत पोहोचता येईल टार्गेट पर्यंत तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. निश्चितच चांगला टार्गेट आपण सेट करा. महाड संघ पहिला सामना पराभव झालाय. हा सामना आपल्याला जिंकणं तितकंच महत्वाचं आहे. जिंकण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असेल? नक्कीच सर, किमान मागच्या सामन्याची हारीचा बदला घेण्यासाठी आम्ही नक्कीच मैदानावर जाऊ. पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये त्यांना नतमस्तक होतो. पेनच्या या सर्वच संचालक मंडळांना सुद्धा या ठिकाणी त्यांचाही आभार मानतो. आणि दरवर्षी मनवे आता जे आमचे मित्र एवढे सर म्हटले त्याप्रमाणे ही जी शिक्षकांसाठी पर्वणी आपण काढली सुरुवात केलेली आहे ती दरवर्षी व्हावी ही इच्छा प्रकट करतो. सर थँक्यू. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकलाय तळा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारले. महाड संघाला क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. ओव्हर टू माईक आमचे परमेश पाटील सर. यस, थँक्यू. खरं तर नुकत्याच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय प्रसाद म्हात्रे साहेब, कोकण विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, आणि त्यांच्या समवेत एबीपी माझा फील्ड रिपोर्टर सन्माननीय अल्पेश करकरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. दोन्ही पाहुण्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि या अंतिम दिनी उपस्थित राहिलेल्या सर्वच मान्यवरांचं आपण स्वागत करतोय. सन्माननीय अरविंदजी करकरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. पण मैदानाच्या आतमध्ये 33 धावा करायच्या आहेत टीम माणगावला आणि या 33 धावांचा पाठलाग करत असताना अगदी पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर आला होता षटकार, मग डॉट बॉल, मग चौकार आणि तदनंतर विकेट. सन्माननीय अरविंद करकरे सर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. मी विद्यमान संचालक विनोद जोशी सर यांना विनंती करतो की अरविंद करकरे सरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी गौरवित करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोकण विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती प्रसाद म्हात्रे सर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. अर्थात प्राथमिक सहकारी पतपेढीच्या प्रेमाखातर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. विज्ञान पाटील सरांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. विद्यमान संचालक विज्ञान पाटील सर यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे आनंद पाटील आणि विनोद जोशी यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. त्याचप्रमाणे आमचे अल्पेश करकरे, एबीपी माझा फील्ड रिपोर्टर यांचं देखील आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. चलूया मैदानाकडे. सन्माननीय प्रसाद म्हात्रे यांचे ते जावई आहेत आणि त्यांच्या प्रेमाखातर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहेत. यस, थँक्यू. अतिथी देवो भव, गेट्स इज अ गॉड असं म्हटलं जातं आणि उपस्थित पाहुण्यांचा स्वागत सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. ही भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीचं जतन या स्पर्धेमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर व्यासपीठावरील उपस्थित सर्व पाहुण्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. बोलूया मॅच कडे. मॅच जर का आपण पाहिली तर माणगावच्या विरोधात पोलादपूर आहे आणि अगदी पहिल्या षटकात 17 आल्या आणि सामना थोडा सोपा झालाय असं म्हणावं लागेल माणगाव संघाच्या बाजूने. आणि आता इक्वेशन असेल, येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि करायचे आहेत 16.
2 षटक आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच होता, हाफ ट्रॅकर होता म्हणावा लागेल. 22 यार्डच्या खेळपट्टीच्या अगदी मधोमध पडला आणि खरं तर हा चेंडू सीमापार जायला पाहिजे होता. नीटचं कनेक्शन जुळलं नाहीये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नीटचं होत नाहीये. डॉट बॉल आला आणि अशाच काही निर्धाव चेंडूंची आता आवश्यकता आहे पोलादपूर संघाला. फुल टॉस आहे, फ्लिकचा फटका, फ्लाइंग लेग क्षेत्रात, क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा, चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. पंचांचा इशारा, चौकार. खराब गोलंदाजी, खराब स्ट्रॅटर्जी देखील इकडे पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ आहे, 33 धावा तुमच्याकडे आहेत. सो प्रति षटक 11 धावांची सरासरी या ठिकाणी रिक्वायर रन रेट आणि मग गोलंदाजी तुम्हाला खूप चांगली कमालीची करावी लागेल. अचूक टप्प्यावर तुम्हाला चेंडू फेकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील आणि जर का मग तसं झालं नाही तर मग संघ मात्र अडचणीत सापडेल. 4 धावा चौकार आल्यात, 21 झाल्यात स्कोर कार्डवर. आणखीन एक मोठा फटका अटेंड करायचा होता. चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. कॅच अँड गोलचा चान्स. अतिशय सुंदर झेल पकडलाय आणि हा दुसरा धक्का बसलाय. 33 धावसंख्येचा पाठला करत असताना टीम मानगावला खेळाडू रोहन सर तंबूच्या आश्रयाला. 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल त्यांच्या माध्यमातून आली. वैयक्तिक 11 धावांचं योगदान त्यांच्या माध्यमातून आणि मग ते कॅच आउट झाले. तदनंतर 4थ्या क्रमांकावर मिडल ऑर्डर बॅट्समन या ठिकाणी मानगाव संघाचा तारणहार वैभव. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या करोशी केंद्राचे सदानंद म्हात्रे सर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 धावसंख्येची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 12 धावा. 5 सामना अद्यापही संपला नाहीये. चांगला चेंडू डिलिव्हर झाला, स्लोवर डिलिव्हरी. संत गतीने चेंडू फेकला, फिंगर रोज केले, गती कमी दिली, फलंदाज थोडा फसला आणि मग हा डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करेल टीम मानगाव या टीमवर निश्चितच. पुढचा चेंडू फटका लाजवाब. चेंडू मात्र चाललाय आरपार, सीमा पार, ब्रँडेड षटकार. अगदी समोर दिला होता, हा नजरेच्या समोर चेंडू होता ओरपीच स्वरूपाचा आणि मग त्या चेंडूवर लिहिलं होतं षटकार. निश्चितच 6 धावांसाठी हा फटका सीमा पार पाहिला आणि मग सामना अगदी खुला झालाय. धावसंख्या आता 27. 27 रन्स ऑन द बोर्ड. 2 विकेटच्या मोबदल्या, 27 धावा. धाव फुलकावर. इकडे देखील फटका, आणखीन एक क्लास, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहे डीप कव्हर रिजन मध्ये. चेंडू मात्र सरळ जाईल सीमा पार, चौकार आणि मग या 4 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 31. 31 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता असेल मानगाव संघाला आणि चेंडू बाकी असतील 6. 1 षटक आणि 2 धावा. सामना अगदी सोपा आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बरेचसे असे रेकॉर्ड आहेत की अशा परिस्थितीमध्ये सामने देखील फलंदाजी करणारे संघ पराभूत झालेले आहेत. परंतु ह्या मॅच मध्ये काय होईल? सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललं आणि फलंदाज पहा अगदी कोणत्या प्रकारचं त्यांच्यावर टेन्शन नाहीये. सहज चालत येत आहेत आणि एक सिंगल रन्स त्यांनी कंप्लीट केले. कॉन्फिडन्स किती आहे त्यांच्याकडे मानगाव संघाकडे आणि हा संघ क्वालिफाय करेल का सेमीज मध्ये हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु स्कोरीज लेवल, धावसंख्या आता मात्र बरोबर आहे आणि आता 1 धावेची आवश्यकता असेल मानगाव संघाला. शरीराच्या दिशेने येणारा हा चेंडू आपण पाहिला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल निश्चितच आलाय. फक्त 1 धाव. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेतील नियम आहे. तुम्हाला 1 रन्स ही करावीच लागेल उर्वरित येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. कदाचित याच चेंडूवर सामना संपेल असं चित्र मात्र दिसतोय. पाहूया काय घडेल. नक्कीच नक्कीच तिकडे क्षेत्ररक्षक आहे, त्याला फसवलं. विनिंग स्ट्रोक या ठिकाणी जरूर आलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय टीम मानगावने आणि पराभवाचा धक्का
पोलादपूर संघाला मात्र दिलाय मानगाव संघाने. वेल प्लेट आणि हार्ड लक टीम पोलादपूर. खूप चांगला संघर्ष तुमच्या माध्यमातून राहिला आणि खरं तर शतक महोत्सवी स्पर्धेसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि पुढील काही स्पर्धांसाठी तुम्हाला देखील समालोचन कक्षाकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा खिताब नक्कीच दिला जाईल विशाल. प्लेअर ऑफ द मॅच विशाल सर या ठिकाणी सामनावीरचा खिताब त्यांच्यासाठी आहे की स्लॉग ओव्हर ज्यांनी फेकलं शेवटचं षटक, रन्स खर्च केल्या, 5-1 सफलता त्यांच्या खात्यात राहिली.